कळवण नांदुरी रस्त्यावर साकोरे पाड्याजवळ स्विफ्ट गाडी व स्प्लेंडर मोटरसायकल यांच्या समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय। यात मोटरसायकलीवरील 2 तरुण गंभीर जखमी झाले। दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून दोघांवर कळवण येथे प्राथमिक उपचार करून नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले। याबाबत सविस्तर वृत्त असं की दिनांक 22 डिसेंबर रोजी मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान कळवणकडून नांदुरीकडे मोटरसायकल नंबर MH41BB 3145 वरून भावेश कोठावदे राहणार कळवण वयवर्ष 20 व तुषार तुळशीराम गांगुर्डे वयवर्ष 28 राहणारे पाळे बुद्रुक हे कामानिमित्त जात असताना नांदुरीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट गाडी नंबर MH41AZ 9993 या गाडीच्या वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कळवणकडून नांदुरीकडे जाणाऱ्या मोटरसायकलला जबर धडक दिल्याने हा भीषण अपघात घडलाय। दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर कळवण येथे प्राथमिक उपचार करून त्वरित नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलाय। याबाबत कळवण पोलीस स्टेशन येथे अजून कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचं समजतंय। कळवण नांदुरी रस्त्यावरील साकोरे पाडा वळणावर नेहमीच अपघात होत असून मागील 3 महिन्यांपूर्वी असाच भीषण अपघात घडला होता। त्यातही एकाला आपला पाय गमवावा लागला होता। वेळोवेळी कळवण नांदुरी रस्त्यावर अपघात होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बाबुल कळवण।